नमस्कार. आपण जिथे आहोत म्हणजे आपल्या पृथ्वीवर ती आपल्याला अगदी स्थिर वाटते नाही का? हो, पण खरं तर ती सतत फिरत असते. अगदी. पृथ्वी सूर्याभोवती आणि आपला चंद्र पृथ्वीभोवती हा सगळा प्रवास त्याबद्दलच एक सविस्तर ब्लॉग पोस्ट आहे ज्यावर आज आपण बोलणार आहोत. हो, या खगोलीय हालचाली म्हणजे त्यांचं शास्त्र खूप रंजक आहे. चला तर मग सुरुवात पृथ्वीपासून करूया. वर्ष म्हणजे आपण म्हणतो 365 दिवस. पण ती अगदी बरोबर 365 नाहीत. तेच. त्या ब्लॉग पोस्टमध्ये छान सांगितले की पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला 365 दिवस आणि साधारण 6 तास लागतात. हो, आणि हेच जास्तीचे 6 तास ते साठत जातात. बरोबर. 4 वर्षांनी मिळून एक पूर्ण दिवस होतो. आणि मग येतं लीप वर्ष, फेब्रुवारीत 29 तारीख. ही झाली मोठी फेरी. पण पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते ना? हो, तिच्या अक्षाभोवती 24 तासांत एक गिरकी. त्यामुळेच तर दिवस आणि रात्र होतात. हे बेसिक आहे, पण त्या पोस्टमध्ये गतीचा अंदाज दिला होता. म्हणजे विषुववृत्तावर आपण सेकंदाला जवळजवळ अर्धा किलोमीटर वेगाने फिरतोय. कल्पना करा. आणि या मोठ्या फेरीचा म्हणजे परिभ्रमणाचा परिणाम काय? तर ऋतू. हो, अनेकांना वाटतं की पृथ्वी सूर्याजवळ गेली की उन्हाळा येतो. पण तसं नाहीये. त्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केलंय. कारण आहे पृथ्वीचा कललेला अक्ष. हां, तो 23.5 अंशांचा कोण. बरोबर. अगदी. म्हणजे पृथ्वी सरळ नाही फिरत, थोडी तिरकी आहे. एका भवऱ्यासारखी. हो, तसंच काहीसं. त्यामुळे काय होतं, कधी उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकतो. तेव्हा तिकडे उन्हाळा असतो. बरोबर. आणि जिथे सूर्यकिरण तिरपी पडतात तिथे हिवाळा. आणि याचमुळे दिवस रात्र लहान मोठे होतात वर्षभरात. हो, उत्तरायण दक्षिणायन हे सगळं यामुळेच. अच्छा. म्हणजे हा कललेला अक्षच खरा सूत्रधार आहे हवामानाचा. आता चंद्राकडे येऊया. आपला सोबती. हो, तो पृथ्वीभोवती फिरतो. साधारण 27.3 दिवसात एक प्रदक्षिणा. पण त्या पोस्टमधली गंमत म्हणजे चंद्राला स्वतःभोवती फिरायला पण जवळजवळ तेवढाच वेळ लागतो. अगदी बरोबर. याला सिंक्रोनस रोटेशन म्हणतात. म्हणूनच आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसते. हो, विचार करा, आपण एका मित्रासोबत गोल फिरतोय आणि आपला चेहरा सतत त्याच्याकडेच ठेवलाय. तसं काहीसं. अरे वा. आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणूनच आपल्याला त्याच्या कला दिसतात. अमावस्या पौर्णिमा. हो, अमावस्येला चंद्र दिसत नाही, मग हळूहळू वाढत पौर्णिमेला पूर्ण दिसतो आणि मग पुन्हा कमी होत जातो. आणि ग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. तो पण याच फिरण्याच्या आणि सावल्यांचा खेळ आहे. सूर्य, पृथ्वी, चंद्र एका रेषेत आले की ग्रहण होतं. म्हणजे चंद्रमध्ये आला तर सूर्यग्रहण. आणि पृथ्वीमध्ये आली तर चंद्रग्रहण. आणि समुद्राची भरती ओहोटी, त्याचा संबंध पण चंद्राशी आहे. हो, मुख्यत्वे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे. पृथ्वीवरचा जो भाग चंद्राच्या जवळ असतो तिथलं पाणी खेचलं जातं. तिकडे भरती येते. सूर्याचा पण थोडा परिणाम असतो, पण चंद्र जवळ असल्याने त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेला जास्त मोठी भरती येते. बरोबर. कारण तेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच किंवा विरुद्ध दिशेला असतात. त्यांची शक्ती एकत्र येते. म्हणजे हे सगळं गुरुत्वाकर्षणाने बांधलेलं आहे. अगदी. हीच शक्ती या सगळ्या मोठ्या वस्तूंना त्यांच्या कक्षेत फिरवत ठेवते. थोडक्यात सांगायचं तर आपण एका अशा ग्रहावर आहोत जो स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरतोय आणि चंद्र आपल्यासोबत फिरतोय. आणि या सगळ्या फिरण्यामुळेच आपले जीवन शक्य आहे. ऋतू, दिवस, रात्र. चंद्राच्या कला, भरती ओहोटी, हे सगळं इतकं नैसर्गिक वाटतं की आपण त्यामागचं शास्त्र विसरून जातो. बरोबर. तर आजच्या चर्चेतून आपण त्या ब्लॉग पोस्टच्या आधारे हेच पाहिलं की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ही प्रणाली किती गुंतागुंतीची असली तरी आपल्यासाठी किती महत्वाची आहे. हो ना. आपले ऋतू, समुद्राची भरती ओहोटी, दिवसाची रात्रीची लय सगळं याच खगोलीय नृत्यावर अवलंबून आहे. त्या मूळ ब्लॉग पोस्टमध्ये एक छान गोष्ट सुचवली होती विद्यार्थ्यांना. कोणती? चंद्राच्या कलांचं रोज निरीक्षण करायला सांगितलं होतं, एक छोटासा प्रयोग म्हणून. अच्छा. त्यावरून एक विचार आला मनात. काय? की आपण जर रोजच्या आकाशातले हे बदल म्हणजे अगदी सूर्य कुठे उगवतोय किंवा चंद्राची कोर कशी बदलतीये याकडे थोडं लक्ष दिलं तर या विशाल विश्वात आपलं स्थान काय आहे याची जाणीव अधिक स्पष्ट होईल का? कदाचित या रोजच्या बदलांमध्येच काहीतरी जास्त मोठं समजून घेण्यासारखं असेल. खरंय. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.